नमस्कार मित्रांनो, आम्ही ही रिसेंटली डिझाईन केलेली मास्टर बेडरूम आहे ज्याची साईज 10x12 आहे. तर या बेडरूम मध्ये तुम्ही पाहिलं तर आम्ही इथे बेड डिझाईन केलाय. मोठा बेड आहे हा, 5.5x6.5 एवढी साईज आहे याची. बेड विथ स्टोरेज केलंय. त्यानंतर मागे तुम्ही बघितलं तर इथे आम्ही वॉल डिझाईन केली आहे. याच्यामध्ये हा वॉलपेपर यूज केला आणि वॉलपेपर मधला जो कलर आहे तोच आम्ही इथे बेड बॅकला घेतला. इथे कुशन्स घेतले. त्यानंतर ही जी जागा आहे ही आम्ही जास्त ठेवली आहे कारण का इकडे बाल्कनी आहे त्याच्यामुळे यायला जायला जागा पाहिजे. लेफ्ट साईडला इथे तुम्ही बघितलं तर इथे आम्ही वॉर्डरोब डिझाईन केलाय. सेम इथे एक आम्हाला निश मिळाली होती त्यामुळे आम्हाला वॉर्डरोब आतमध्ये टाकून हा नीट डिझाईन करता आला. त्याच्यामध्ये हे 3 डोअर आहेत. त्यातला हा डोअर तुम्ही पाहिलात तर इथे आम्ही फक्त शेल्फ दिलेले आहेत. खाली ड्रॉवर्स आहेत तुम्ही पाहिलं तर. आणि याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर इथे आम्ही पूर्ण सिंगल वॉर्डरोब डिझाईन केलाय. त्याच्यामध्ये असे सेक्शन केलेत. खाली एक ग्लास ड्रॉवर आहे. तो ग्लास ड्रॉवर पण मी तुम्हाला उघडून दाखवतो. त्यानंतर इथे नॉर्मल ड्रॉवर आहेत. इथे आम्ही ऑर्गनायझर ट्रे केलेला आहे. त्याच्यावरती पण एक ग्लासची शेल्फ आहे आणि इथं हँगर सेक्शन आहे. त्यानंतर तुम्ही इथे लेफ्ट साईडला पाहिलं तर इथे ग्लासचे शेल्फ आहेत. त्यानंतर इथे आम्ही लॉकरसाठी जागा ठेवली आणि वरती लॉफ्ट आहे. आम्ही इथे प्रोफाईल लाईट पण प्रोव्हाइड केली. हे हँडल्स तुम्ही पाहिलं तर हे पूर्ण कस्टमाइज आहेत. हे आम्ही पूर्ण लॅमिनेटमध्ये ग्रुप्स करून त्याच्यामध्ये पॉलिश केलंय. कुठे आम्ही लोअर्स यूज केलेले नाहीत. तर इथे आम्ही पॅनलिंग करून ह्याच्यावरती वॉलपेपर लावलेला आहे. इथे क्लायंट टीव्ही लावणार आहेत आणि त्यांना जास्त पॅनलिंग नको होतं त्यामुळे इथे फक्त सिंपल वॉलपेपर घेतलाय. इथे खाली एक लेज दिली आहे. याच्यामध्ये ड्रॉवर्स आहेत छोटे एकदम. तर याच बेडरूम मध्ये बेडच्या लेफ्ट साईडला इथे आम्ही ड्रेसिंग डिझाईन केलंय. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर मिरर जास्त मोठा आहे कारण का क्लायंटची रिक्वायरमेंट होती की मोठा मिरर हवाय. त्याच्याच मागे आम्ही इथे मिररच्या मागे स्टोरेज केलंय. तुम्ही पाहिलं तर पूर्ण इथे ड्रेसिंगचं स्टोरेज आहे. पूर्ण जे काही ड्रेसिंगचं सामान आहे ते पूर्ण याच्यामध्ये बसणार आहे. त्याच्या आणि ही बेडरूम आम्ही थोडे मॉडर्न स्टाईलमध्ये करायचा प्रयत्न केलाय. तर मी आशा करतो की तुम्हाला नक्की आवडली असेल.